ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 2 वर्षे ते लढा देत आहेत। हैदराबाद गॅजेट लागू झाला आहे, परंतु त्या संदर्भात काही मराठा समन्वयक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद घेणार आहेत आणि दादा ते असं म्हटलेत की त्या जो तुम्ही हैदराबाद गॅजेट काढायला लावला आहे त्यावर ते चर्चा करणार आहेत, काही त्रुटी आहेत का, आणि नंतर त्यांनी जे विखे पाटील आहेत उपसमितीचे अध्यक्ष त्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे। कोणी काय करावं आणि कोणी काय नाही करावं आजकाल अवघड झालेलं आहे। त्यामुळं आता आपण कोणाकडं प्रत्येकाकडे लक्ष देणं मराठा समाज सोडून आता वेळच नाही। समाज आणि समाजाचे गरिबांना कसं आपल्याला दम्मानी को आहे ना कसं पुढं नेता येईल याच्यावरती आम्ही आता गरीब मराठ्यांनी भर द्यायचं ठरवलं आहे। मग कोण काय करतं आणि कोण नाही काय करत त्याच्याकडं लक्ष द्यायला आता वेळच नाही। ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस यायचं नाही आणि वेळ गेली हे काहीतरी उकरून काढायचं करू द्या। ते काय आता मला त्या प्रश्नावर उत्तर पण द्यायचं नाही आणि ज्याला जे करायचं ते करतेत काही समाज बघतो उघड्या डोळ्यानं, त्यामुळे आपण काय लय महत्त्व देण्याची काही गरज नाही। मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात जो GR काढलेला आहे जो अध्यादेश गॅजेटनुसार GR काढलेला आहे त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे, कसं बघताय सुनावणीकडे? सरकार आहे ना, सरकार बघल ना, सरकारची जबाबदारी आहे GRच्या बाजूनं उभा राहणं, वकिलांची फौज उभा करणं, महाधिवक्त्यांची फौज उभा करणं ही सरकारची जबाबदारी। सरकार त्याचं काम करेल ना। बाकीच्यांनी काय त्याच्यात आपलेच असून काय ढवळायचं आहे ते बाकीच्यांचे खोडसाळपणाचे प्रयत्न चालूच आहेत। काहींना काय आता दुकानं बंद पडणं काय याचं खूप असते त्याच्यात। खूप आता मानाला पानाला भुकालेले काय असते, ज्यावेळेस सन्मानानं बोलवलं त्या टायमाला यायचं नाही आणि नंतर काहीतरी पिल्लू उकरून काढायचं, स्वतःला लय हुशार समजायचं, हुशार होते तर बोलवल्याच्या टायमाला आले नाहीत, नंतर आता काहीतरी दिखाऊपणा करायचा, नाटकबाजी चालू असते। आपण एक करावं असं मला वाटतं, आपण बाकीच्याकडे लक्ष न देता समाज त्यांच्याकडे लक्ष देईन, आपण मात्र गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आपण आपला लढा आणि आपण आपलं काम सुरू ठेवायचं ह्याच्यावर आता ठाम येत। आम्ही ओरडणाराला ओरडू द्यायचं, राहिला विषय सुनावणीचा तर सरकार तिथं उभा राहील पूर्ण ताकदीनं। मराठ्यांच्या GR बरोबर गॅजेट बरोबर सातारा संस्थांच्या गॅजेट बरोबर सरकार ठामपणानं उभा राहील आणि दुसरंही लक्ष आणखीन देईन सरकार की ज्यांच्यासाठी 94चा GR काढला होता त्याबद्दलही सरकार आता 1994च्या GRची सुद्धा शोधपत्रिका काढल। ज्यांना एक जात नसून आरक्षण 94-95ला दिलं गेलं का 99ला दिलं गेलं, समोरून तर बंजारा समाज म्हणतोय आम्ही एक नाही, तर मग आता त्यांच्या जीवावरती एक म्हणून घेतलेल्या आरक्षणाच्या बाबतसुद्धा सरकार आता शोधपत्रिका काढेल। कारण काही मंत्र्यांना खूपच उचंबळून आले की OBCच्या की मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राची शोधपत्रिका काढा, ओरडायला लागले। 25 वर्ष मराठ्यांनी राजकीय करिअर त्यांचं सांभाळलं, ते विसरून गेले आणि शोधपत्रिका काढा म्हणे, बोगस कुणबी आहेत म्हणे। आता बंजारा समाज जर म्हणतोय आम्ही ते एक नाहीत तर मग हे बोगस बाहेर काढावं लागते सरकारला। आता बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण घेतलं, बंजारा समाज नाही सुधारला, हे सुधारले, मग सगळ्यांचं आरक्षण यांनी खाल्लं, जागा खाल्ल्या, शिक्षणात खाल्लं, परत दगाफटका केला आहे यांनी त्यांच्याशी, तर मग सरकार तीसुद्धा आता शोधपत्रिका काढल ना। परत 50%च्या वर गेलेलं आरक्षण त्याचीही शोधपत्रिका काढील। परत आणखीन मान्य न्यायालयासमोर राज्य सरकार उघडं करल, काय उघडं करल? माननीय न्यायालयाने सांगितलं सरकारला की मराठ्यांना 2 आरक्षण आहेत। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं ह्यो, 2 आरक्षण आहेत, ACBC आणि कुणबी पण। 2 कधी म्हणायचं न्यायदेवतेनं? मराठ्यांना राज्यातल्या सरसकट आरक्षण दिल्यावर
अर्ध्या मराठी आरक्षणात नाही आहेत, मग त्यांना ECBCचं आहे तोपर्यंत. काहींना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत तरी हरकत नाही. न्यायदेवतेनं प्रश्न विचारला सरकारला, मराठ्यांना 2 आहेत, कोणचं ठेवायचं? तर त्याचं उत्तर मात्र सरकारनं द्यावं. न्यायदेवतेला, ज्या न्यायाधीश महोदयांनी प्रश्न विचारला आहे त्यांना सरकारनं उत्तर द्यावं की बाबा मराठ्यांना तर 2 नाही आहेत, जे मराठी आरक्षणात नाहीत त्यांना ECBC आहे, जे आहेत त्यांना कुणबी आहे. सरसकट झाल्यावर मराठ्यांना सरसकट कुणबी दिल्यावर मग न्यायदेवतेनं म्हणावं 2 आरक्षण आहे. पण यालाच जोडून सरकारनं आणखीन एक न्यायदेवतेला म्हणा किंवा न्यायाधीश महोदयांना म्हणा की आठवण करून देणं खूप गरजेचं आहे की याच महाराष्ट्रात काही जाती केंद्रात सगळे OBC आहेत, पण राज्यात मात्र SC STचं आरक्षण खातेत. म्हणजे ही OBCत राहतात पण तोटा SC STचा करतात, हेही निदर्शनास आणून द्यावं. त्यांना 2 आरक्षणं कसं काय, हेही सरकारनं न्यायाधीश महोदयांना आठवण करून देणं सांगणं खूप गरजेचं आहे. आम्ही सांगणार आहेत, थोड्या दिवसात सांगणार आहेत. म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टीत आता याचिका करणार आहेत, पण आम्ही थोडं थांबून करणार आहेत. आम्हाला आधी बघू द्या आमचं किती वाटोळं करता येते. यांनी जर आमचं वाटोळं करायचं थांबवलं तर आम्ही नाही आडवं पडणार. तुम्ही आम्हाला आडवे पडले, आम्ही 100% याचिका करणार. कारण ते खरं आहे, न्यायाधीश महोदयांना राज्य सरकारनं सांगणं गरजेचं आहे. OBCला काही जातींना 2 आरक्षणं कसं काय? पहिलं, OBC राज्यात जसा आहे तसाच केंद्रात आहे, पण महाराष्ट्रातल्या काही जाती अशा आहेत की त्या केंद्रात OBC आहेत आणि राज्यात SC STचं आरक्षण खात्यात. त्यातलं कोणचं आरक्षण घालायचं? हो, हे सरकारनं न्यायदेवतेला लक्षात आणून दिलं पाहिजे किंवा न्यायाधीश महोदयांना आणून दिलं पाहिजे की त्यांना याची जाणीव करून देणं गरजेचं आहे की मराठ्यांना 2 नाही आहेत, परंतु OBCला मात्र 2-2 आरक्षण आहेत. दुसरीकडे OBC जे नेते आहेत, छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील, हे सर्वपक्षीय OBC नेत्यांची एक बैठक आयोजित करणार आहेत असं परिणय फुके म्हणाले. ठीक आहे, मग आम्ही करू मराठा समाजाची सगळी सर्वपक्षीय मराठ्यांच्या नेत्याची. आमचे मराठ्यांचे नेते आता सगळ्या पक्षातले जागे झालेत, त्यांच्याही लक्षात यायला लागले हे सरकारमध्ये राहून जर जातीचं काम करत असले तर आपण बी करायला काय हरकत आहे? त्यात काय वाईट काय? समोरचा जर तसा वागायला लागला तर आपल्याला हरकत नाही आहे. हे आता मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या नेत्याचं पण लक्षात आलं ते जर जातीसाठी सरकारमध्ये राहून भांडायला लागलेत तर नियम सारखा पाहिजे. आपणही सरकारमध्ये राहून जातीसाठी भांडू, नाही तर तुम्ही भांडायचं बंद करा. मराठा समाजाच्या नेत्याला एका वाक्यात उत्तर देता येते, एका वाक्यात. एक म्हणजे OBCला आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी आणि मराठीच्या नेत्यांनी विरोध केला नाही, हे पहिलं उत्तर. दुसरं, सरकारमध्ये राहून OBCचे नेते जर जातीसाठी भांडत असतील तर आम्हीसुद्धा सरकारमध्ये राहून जातीसाठी भांडणार, कारण नियम सारखा. तुम्ही जसे वागणार तसे आम्ही वागणार. नसता तुम्ही बोलू नका, आम्ही बोलत नाही. सर्वपक्षीय मराठा नेते एकत्र येणार. हां, का नाही येणार? नाही येणार तर उघडे पाडणार. अहो सगळ्याला सगळं कळतं आहे, सगळं करत आहे. फक्त मराठा नेता कोणत्या पक्षात असला तरी हा जातीवादी नाही. पण आता समोरचं जसं वागन तसं यांना वागावं लागणार आहे. नसता मराठ्याच्या नेत्यापासून मराठी तुटतील, समजून घ्या. मराठ्याच्या नेत्यापासून मराठ्याचे लोक तुटतील. कारण मराठी म्हणणार आहेत ना, तो सरकारमध्ये राहून जातीसाठी बोलतो, त्याला यागळा कायदा आणि तुम्हाला कसं काय? तो जसं वागन तसं तुम्ही वागा. ती जर गप्प बसला OBCचे नेता तर मराठीचे गप्प बसा. आणि OBCचा सरकारमध्ये राहून जर जातीकून बोलत असला त्यांच्या, तर तुम्ही बी सरकारमध्ये राहून जातीकून बोला. आणि तुम्हाला नसन बोलायचं तर आम्ही तुमच्याजवळ राहत नाहीत. हिशोब क्लिअर आहे. कारण आता ही नवीन प्रक्रिया सुरू झाली, दुसरी पुन्हा एक आणखीन, की जिथं परळीची टोळी आहे तिथं कार्यक्रम घ्यायला लावायला लागलेत. परळीची टोळी कार्यक्रम घ्यायला लावती अशा ठिकाणी. आणि मग जमणार वेगळेच समाजाचे बांधव, झेंडे वेगळ्याच समाज बांधवाचे त्यांच्या हातात. हिंगोलीच्या मोर्चा संदर्भात बोलतात. हां, आता जिथं परळीची टोळी तिथं सुरू झालं आहे. कारण काही OBCच्या नेत्याने आम्हाला सांगितलं म्हणून मी बोललो. ते म्हणे हा बघ, धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्का लागत नाही, त्यामुळं धनगरांना टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मग आता हे का पिल्लू सोडे परळीच्या लाभार्थी टोळीनं माहीत नाही. मग काय धनगर बांधव मायक्रो OBC नाही जात मधी, कारण त्यांना माहिती आहे आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कायला पळायचं उगाच आपण. तर मग हे पळतंय कमून पळतंय माहीत नाही ना आम्हाला. पण त्यांनी सांगितलं की
असं सुद्धा आहे पाटील की जिथं जिथं ती लाभार्थी टोळी आहे आणि लाभार्थी टोळीचा मालक तो सांगतोय आपल्या आपल्या इलाक्यात घ्या आणि आपले सगळे लोक जात जा म्हणजे ताकद दिसन. तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही, ताकद काय दाखिता. अशी सिस्टम एक सुरू झाली. त्याच्यामुळं ओबीसीच्या नेत्यालाही कळालं हे काय आहे ती आणि मराठ्यांच्या लोकांना पण कळालं हे काय आहे ती. बोंबलून द्या का ओरबी. तर तुम्ही एक अल्टिमेटम दिलं होतं की 17 सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. काही संशय तुम्हाला जे प्रमाणपत्र भेटले त्यांचे कारण ते कुणबी जातीच्या आधारावर भेटलेत का हैदराबाद गॅजेटनुसार भेटलेत? आपण 4-2 घंट्यांनी क्लिअर करू ते सगळं. आत्ता हिंगोलीचे प्रमाणपत्र मिळालेले बांधव येऊन गेले. सविस्तर मी त्यांच्याशी चर्चा केली. हे काय आहे, कसं दिलं काय. आता पुढचा जो प्लॅन आहे तो आज दिवसभर आपण जे बांधव येणार आता प्रमाणपत्र दिलेले ते येतील त्यांच्याशी चर्चा करत. मला वाटतं क्लिअर मॅसेज सरकारला आणि समाजाला आपण बरोबर सांगणार आहेत. आता इथून पुढं काय करायचं मी बरोबर करतो सगळं. कशीही द्या. मी कालच सांगितलं आणि परवासुद्धा सांगितलं होतं. शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीच्या आधारे द्या, नाहीतर GR काढलेल्याच्या आधारे द्या. पुढं काय करायचं आहे ते बरोबर आपण डोकं लावून करू. आणि आज दिवसभर त्या सगळं ऐकून घेऊन कसे दिलेत, काय दिलेत आणि त्याच्यावरती मग विखे पाटील साहेबाशी बोलणार आणि आजच बोलणार ते विषय. मात्र या प्रमाणपत्रावरती पुढं काय करायचं हे उद्या सांगणार. आज मात्र अगोदर सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांना बोलून घेणार, त्यांच्याशी चर्चा करणार, कोणचे दिलेत प्रमाणपत्र, कसे दिलेत, काय केलेत. आणि मग विखे साहेबाला सगळे जिल्हे आता होतीनच 2-3 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत होतील जास्तीत जास्त झाले की विखे साहेबांना फोन करून बोलणार हे काय, कसं आणि पुढं काय. आणि उद्याच्याला राज्याला सांगणार असंच करायचं. फक्त थोडा दम काढा. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि ज्या काही नोंदी काल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या त्या संदर्भात आज दिवसभरात माहिती घेणार आहे. आणि या संदर्भात उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील त्यांच्याशी चर्चा करणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवली, सराटी, जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.